अवस्थेत तिच्यावर पूर्ण बिल्डिंग कोसळली आणि आश्चर्यकारकरित्या ती बचावली. विरारच्या इमारत दुर्घटनेत जायबंदी झालेल्या 23 वर्षीय विशाखा जोईल या तरुणीने जिद्दीने संकटावर मात केली आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवत तिने रुग्णालयात असतानाच कायद्याची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी विरार पूर्वेला असलेली रमाबाई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत 23 वर्ष विशाखा जोईल हिच्या कुटुंबाची वाताहत झाली होती. तिचा भाऊ ओंकार, वहिनी आरोही आणि 1 वर्षांची भाची उत्कर्षा जोईल या तिघांचा मृत्यू झाला होता. विशाखा 48 तास ढिगाऱ्याखाली अडकली होती. ती जखमी अवस्थेत तिच्यावर पूर्ण बिल्डिंग कोसळली आणि आश्चर्यकारकरित्या ती बचावली. यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे फायर ब्रिगेड आहे त्यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली. तिचे पूर्ण हाड अगदी मोडलेले होते. कंबर, हात, पाय, गुडघे म्हणजे काहीही शाबूत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. विशाखा लॉचे शिक्षण घेत होती. काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश कांबळे यांनी तिला रुग्णालयात मदत केली, तसेच तिला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले. वॉकरच्या सहाय्याने तिने आपली परीक्षा दिली आणि ती 3ऱ्या वर्षातील 5व्या सत्राची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर मग तिचं योग्य प्रकारे काउन्सिलिंग करणं, तिच्यामध्ये हिंमत निर्माण करणं, तिला जे काही विद्यापीठाकडनं प्रशासकीय मदत लागेल ती करणं आणि याच्यामुळे तिच्याशी संवाद साधल्यामुळे तिच्यामध्ये हिंमत आली. सध्या तिच्यावर चर्नी रोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षणाची ओढ आणि इच्छाशक्तीच्या बळावर तिने हे यश संपादन केले.